पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे। विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून दिलेल्या परीक्षेची विश्वासार्हतेच्या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह खाली आली आणि अनेक विद्यार्थ्यांना आपल्यावरती अन्याय झाल्याची भावना आहे। तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तणावामुळे आणि भविष्याबद्दल चिंतेमुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊलही उचलल्याच्या घटना समोर येत आहेत। या संपूर्ण प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट निर्माण झाली। काँग्रेस पक्षाने देखील या मुद्द्यावर देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। काँग्रेसची अशी मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। दरम्यान या मुद्द्यावर कॉकरोच जनता पार्टीने देखील उडी घेतली। कॉकरोच जनता पार्टीचे पहिले आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आयोजित करण्यात आले। या आंदोलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता युवकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून येते। कॉकरोच जनता पार्टीने देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। फक्त राजकीय पक्षच नव्हे तर सोशल मीडियावरही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते। या संदर्भात हॅशटॅग्स आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये दिसून येते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, देशभरात विद्यार्थ्यांचा रोष, विरोधी पक्षाचे आंदोलन, विविध संघटनांची मागणी आणि सोशल मीडियावर वाढता दबाव पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीकारतील का, की सरकार या प्रकरणात वेगळी भूमिका घेणार, हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं, की या प्रकरणात इतरांवर कारवाई करून प्रकरण हाताळले जावे? हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका।